काल राहतामध्ये फेरफटका मारला सेवानिवृत्त मुख्याधिकारी असलेले बाळासाहेब गुळवे आणि ॲडव्होकेट रामनाथ सदाफळे यांनी. गॉडफादर मीडियावरती प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर अनेक फोन आले की गुळवे आणि सदाफळे यांनी जे कामकाज केलंय या कामकाजाचा काही परिणाम होणार नाही. परंतु सकाळपासनं म्हणजे बातमी काल लावली आणि आज सकाळपासनं थोडे थोडे बदल दिसायला सुरुवात झाली. गुळवे, सदाफळ आणि गॉडफादर मीडिया फक्त कालच्या बातमीवर थांबला नाही तर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अशा प्रकारचं आज निवेदन देण्यात आलंय. या निवेदनामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख केलेला आहे. याच्यात म्हणण्यात आलेलं आहे की गावातल्या एकंदरीत समस्यांचं अवलोकन करा. पिण्याचं पाणी की जे राहतेकरांना अद्यापही शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही आणि त्या पाण्यासाठी आरोचं पाणी विकत घ्यावं लागतं, ही देखील मोठी समस्या या निवेदनात लिहिली. आपण थेट त्या दोघांनाच विचारूयात की नेमकं या पुढची दिशा काय राहील आणि आजच्या निवेदनात कोणकोणते इतर मुद्दे मांडलेले आहेत. काल तुम्ही बातमी केली आणि तिला चांगला प्रतिसाद भेटला, लोकांनी पण त्याचं प्रशंसा केली आणि या मुद्द्यांवरती भांडण्यासाठी राहतेकरांनी सुद्धा एकजुटीने उभं राहण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली. नेमकं आज काय झालंय, या निवेदनात काय म्हटलं आणि याच्या पुढचं पाऊल दिशा काय राहील? मी या ठिकाणी आपल्या राहता शहरातील जे दक्ष पत्रकार म्हणून अनेक सुज्ञ पत्रकार, PhD पत्रकार म्हणून आपण जी वाच्यता फोडली आपल्या चॅनलच्या माध्यमातून, मी खरोखर पहिले गॉडफादरचं या ठिकाणी अभिनंदन करतो. वारंवार शहरातील जे काही महत्त्वाचे विकासाचे मुद्दे आहेत या मुद्द्यांवरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी वाचा फोडली जाते. पण तुमचे मुद्देही सगळ्यांचे चांगले असतात, त्यामुळेच गॉडफादर सकारात्मक बातम्यांना तुम्ही पुढे बोला. पुढची आंदोलनाची दिशा काय राहील ते सांगा. आणि या ठिकाणी राहत्यातील जनतेने या ठिकाणी आपले राहत्याचे जे नगराध्यक्ष आहेत त्यांना भरभरून या ठिकाणी त्यांच्या झोळीमध्ये मतदान टाकलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हे जे मतदान टाकलेलं आहे ते या ठिकाणी बसण्यासाठी नाही. या गावातील प्रत्येक वार्डातील ज्या काही जनतेच्या समस्या आहेत, आता नुकतंच आपण या ठिकाणी बघितलं, एक भगिनी या ठिकाणी केवळ जन्म दाखल्यात काहीतरी दुरुस्ती करायची होती म्हणून इथं दिवसभर बसलेली होती. अशा अनेक समस्या आहेत नागरिकांच्या, तर त्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. मुख्याधिकारी साहेबांनी देखील या ठिकाणी कॅबिनला बसून कारभार न पाहता गावातील प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत गेलं पाहिजे. स्वच्छता कर्मचाऱ्यांची या ठिकाणी जी काही स्वच्छता चालू आहे ती सकाळी जी सुरू होती तर संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या वार्डामध्ये स्वच्छता होती का? गावातले जे काही विकास कामं चालू आहे, रस्त्यांचे कामं चालू आहे, कुठं खड्डे पडलेले आहे, कुठं पाणी साचलेलं आहे, कुठं गटारी तुंबलेल्या आहेत, खऱ्या अर्थानं ती गटार साफ केली जाते का? त्याच्याकडे नगर परिषदेच्या प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आता त्रिशूल नगर मध्ये आलात की ज्या वॉर्डामध्ये नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर राहतात, त्या वॉर्डातले रस्ते, तिथले कचऱ्याची समस्या ही अद्याप जशीच्या तशीच आहे. रामभाऊ, तुम्ही देखील त्या वॉर्डात तुमचं कार्यालय आहे, त्या वॉर्डात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत, दुर्गंधी पसरलेल्या आहेत आणि हे कधी होणार, कसं होणार, कसं बघताय तुम्ही याच्याकडे? आता पूर्वीच्या काही वर्षापूर्वी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामध्ये कचऱ्याचे जे काही डबे ते बसवण्यात आलेले होते. ते कचऱ्याचे डबे आज जर आपण गावात फेरफटका मारला तर ते दिसून येत नाही. ते नेमकं चोरी झाले, चोरी गेलेले. मग प्रशासनाने काही चोरीची काही खबर दिली का? आणि त्या कचऱ्याबाबत काय विल्हेवाट लावली जाते? आता गावामध्ये गाडी फिरती, परंतु मग तो कचरा व्हायला जातो का? पूर्ण क्षमतेने तो भरला जातो का? तो त्या कचऱ्याची पूर्ण विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. गल्लीमध्ये कचरा साठणार नाही, त्याची दुर्गंधी पसरणार नाही, दुर्गंधीमुळं साथीचे आजार निर्माण होणार नाही. त्याच्यावरती फवारणी सारख्या प्रक्रिया केल्या पाहिजे. त्या ठिकाणी काही त्यांची पावडर वगैरे असेल, रासायनिक पावडर असेल किंवा ते काही केमिकल टाकून त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव नष्ट होईल. हे सगळं झालं पाहिजे, हे झालं रामभाऊ. परंतु राहत्यातली तरुण पिढी, ही तरुण पिढी जसं कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या, तसं राहत्यातला अनेक युवक फेसबुक, व्हॉट्सअपवरतीच दिसतोय. हे लोक पुढं काय येत नाही, ते फक्त ग्रुपवरतीच काहीतरी मेसेजिंग करतात. याकडे तुम्ही कसं बघता? हे अतिशय राहतेकरांसाठी दुर्दैवाची बाब आहे. नागरिकांच्या समस्या ह्या
जनतेच्या समस्या नसून स्वतःच्या समस्या आहेत. प्रत्येक घराची ती समस्या झालेली आहे. नागरिकांनी आणि मुलांनी या ठिकाणी व्हॉट्सअप फेसबुकवर आपले प्रश्न न मांडता या ठिकाणी कार्यालय आहे, साहेब बसलेले आहेत, या ठिकाणी येऊन त्यांना जाब विचारला पाहिजे का माझ्या वार्डामध्ये पाणी आलं नाही, माझ्या वार्डात अस्वच्छ पाणी आलं असेल तर ते शुद्ध कधी मिळणार, या समस्या या ठिकाणी येऊन विचारल्या पाहिजेत. तर हे लोक या ठिकाणी बाहेर निघून काम करणार. आपण जर या ठिकाणच्या प्रशासनाला जाब विचारला नाही, या ठिकाणच्या प्रशासनाला काही सांगितलं नाही, समस्या सांगितली नाही, तर ते लोक येऊन या ठिकाणी समस्या सोडवणार नाहीत आणि नंतर मग मीडिया समोर येऊन ते प्रश्न मांडणं योग्य होणार नाही. राहता नगर परिषदेला आतापर्यंत करोडो रुपयांचा निधी मिळाला आहे. 100 कोटी तर केव्हा जुना आकडा सांगितला जातो. तरी देखील राहता शहरातील कचरा, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यावरची लाइटिंग. आता आज सकाळीच मला गॉडफादर मीडियावरती फोन आला की आमच्या कॉलनीमधल्या स्ट्रीट लाईट आहे ती 4-5 दिवसापासून बंद आहे आणि विषय आहे त्रिशूल नगर मधलाच. मग आता याकडे कसं बघतात तुम्ही? विखे पाटील वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणतात, राहता नगर परिषदेला इतका पैसा साधन सामग्री मिळते, याचं विवेचन स्पष्टीकरण कसं करणार तुम्ही गुळवे सर? तर नगरपालिकेला विविध फंड म्हणजे हेड्स आहेत. साधारण आता घनकचरा आहे, तर आता आपण जो मुद्दा मांडलेला आहे म्हणजे आपण आता कचरापेट्या प्लॅस्टिकच्या होत्या तर त्या गायब झाल्या. तर अशा ज्या गोष्टी असतात त्या आपण आता अवॉइड केल्या पाहिजे, कारण त्याच्यावर निष्कारण आपला खर्च होऊन गेला. परंतु आता जो साहेबांनी म्हणजे निधी आणलेला आहे विविध कामासाठी किंवा पुढे भविष्यात आणणार आहे, तर याचा विनियोग मात्र योग्य त्या कामासाठी म्हणजे ज्या कामासाठी जो निधी आलेला आहे त्या कामासाठी करण्यात यावा. आणि दुसरी गोष्ट येथील कर्मचाऱ्यांची एक साधारण नेहमीच तक्रार असते, कामाला 2-2, 3-3 महिने पगार होत नाही किंवा सफाई कंत्राटी आणि आउटसोर्सिंगचे जे कर्मचारी आहेत यांचाही बऱ्याच गोष्टी म्हणजे असे म्हणतात कामाला वेळेवर पगार होत नाही. तर नगर परिषदचे जे मुख्याधिकारी आहेत आणि साहेब काही कर्मचारी स्वतःच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड पण घालत नाही, अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवरती देखील नगरपालिका मग याची जबाबदारी ॲज ए हेड म्हणून नगर परिषद मुख्याधिकारी यांना प्रत्येक कर्मचाऱ्याला हा आपला कर्मचारीच आहे असे ओळख पटवण्यासाठी म्हणजे आपल्याला समजण्यासाठी किंवा गावातील नागरिक येतात, नगरसेवक येतात, यांना हे आपलेच कर्मचारी आहेत. तर प्रत्येकाला कंपल्सरी जे कर्मचारी आउटसोर्सिंगचे असू द्या, कंत्राटी असू द्या किंवा रेग्युलर कर्मचारी असू द्या, यांना आय कार्ड खिशामध्ये बाळगणं म्हणजे गळ्यामध्ये घालणं कंपल्सरी असायलाच हवं. जो करणार नाही त्याच्यावर योग्य ती म्हणजे रीतसर कारवाई करावी. कारण महाराष्ट्र नागरी वर्तणूक जी सेवा म्हणजे नियम आहे 1979चा त्याप्रमाणे त्यांच्यावर माननीय मुख्याधिकारी यांना कार्यवाही करता येते. आणि त्यावर आता एक महत्वाचा मुद्दा घेऊयात आपण, वेळ थोडा कमी असल्यामुळं याच्यामध्ये आपण नमूद केलंय की या पाण्याचं या उग्र समस्यांची एक यादी तयार करावी. बरोबर आहे. मग सीओ किंवा नगराध्यक्ष हे शहरात फिरले तर त्यांना या समस्या कळतील. हा म्हणजे शहरात फिरले म्हणजे शहरातले नागरिक सुद्धा समोर येऊन सांगतील की आमच्या वार्डामध्ये हे प्रश्न आहेत. मग या प्रश्न सर्वांची एकत्र यादी करून तुम्हाला आता पुढील येणारे जे वर्ष आहेत त्या बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोव्हिजन करता येते. कारण आर्थिक तरतूद केल्यानंतर मग त्या बजेटमध्ये प्रोव्हिजन असले तर कुठल्याही प्रकारचं यांना अडचण येणार नाही. तर या सर्व सगळ्या गोष्टी एकत्रित विचार करून आता फरक पडेल यांच्यात काही निवेदन आणि आता थोडा तर फरक वाटलाय आता. कारण कालच आपण ज्या टॉयलेटमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी आज पाण्याचे स्वच्छता पायऱ्या वगैरे स्वच्छ आहेत गुळवे साहेबांनी सांगितलंय. आणि या निवेदनामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट अशी की या निवेदनाची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिर्डी विधानसभेचे आमदार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य यांना देखील देण्यात येत आहे. आणि नगरपालिकेचेच मुख्य मार्गदर्शक असलेले माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना देखील या निवेदनाची प्रत सदाफळ गुळवे साहेब आणि गॉडफादर मीडिया या समविचारी लोकांनी पाठवली. आज एकंदरीत फरक पडायला पाहिजे. फरक तर पडणार. कारण आता एवढ्या आपले जे नेते आहेत हे खरे म्हणजे महाराष्ट्रातले
हेवी नेते म्हणावं लागतील. माननीय राधाकृष्ण विखे पाटील आज 6व्यांदा कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये असल्यामुळे त्यांचं एक वेगळं वलय आहे आणि वजन आहे. तर त्यामुळे निश्चितच फरक पडेल यात काही भरोसा नाही. शिवाय माननीय सुजयदादा विखे पाटील सुद्धा त्यांचं या पालिकेवर अत्यंत म्हणजे लक्ष आहे. सुजयदादांचं लक्ष आहे. सुजयदादा आठवड्यातून एकदा तरी येतात, विकास कामांची पाहणी करतात. त्याचबरोबर या निवेदनामध्ये मांडलेले मुद्दे देखील त्यांनी पाहावेत. राहतेकरांच्या इतरही समस्या आहेत. लाखो करोडो रुपयांचे विकास कामं तर होतच राहतील किंवा तो निधी आणला जाईल, कारण विखे पाटील हे राज्यातील मंत्रिमंडळातील एक जबाबदार आणि काय म्हणता येईल त्याला एक मोठं वलय हेवीवेट मंत्री आहेत, ते नेते आहेत. त्यामुळे आता बघूयात आगामी काळात राहतेकरांसाठी आणखी काही दिलासादायक कामं होत आहेत की नाही. ऑडवादर मीडिया, राहता नगर परिषद, राहता. बरोबर सगळ्या बाटल्या पडलेल्या दिसतात तिथं बघावं. म्हणजे या ठिकाणी बेवडे राहतात का टॉयलेट आहे हे समजायला तयार नाही. दुसरी गोष्ट आजूबाजूला सुद्धा किती घाण आहे. आणि हे जर मुख्य ठिकाणी जर असं असेल तर आडबाजूला कशी परिस्थिती असेल आता येऊन समजायला हवं. तर याकडे स्थानिक नगर परिषद प्रशासनाने जातीनं लक्ष देऊन ही जी समस्या आहे, नागरी समस्या, ही तात्काळ सोडवण्यात यावी आणि मुख्याधिकाऱ्याने जरा राऊंड मारून लक्ष देण्यात यावं. अध्यक्ष सदस्य यांनी सुद्धा एक फेरा मारायला हवा. कारण आपल्या शहरामध्ये बाहेरच्या आता जवळ शिर्डीला येणारी लोक हिरा ठेवलं जातं, त्यामुळे ही घाण पाहून ते म्हणतील अरे बाबा, मला सुद्धा म्हणतील विदर्भातील लोक तुमची शहरं कशी आहेत, फक्त पैसा बनवणारीच आहे का, इथं स्वच्छता पाळायची नाही का. आणि सार्वजनिक आरोग्य विशेषतः पावसाळ्यामध्ये, कारण साथीचे रोग जादा येतात, त्यामुळं आता 4-5 वर्षापूर्वी करोना काळ आला होता, त्या काळात किती लोकांनी सहन केलं आहे, अजूनही सहन करायचंच का. आणि 2 वर्षापूर्वी आपल्या पालिकेला स्वच्छतेचं पारितोषिक मिळालं, मग त्या पारितोषिकाच्या पैशाचं केलं काय तुम्ही, त्याचा विनियोग याच गोष्टीसाठी करायला हवा होता. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पारितोषिक दिलं जातं तो पैसा त्याचसाठी वापरला जातो, तो वापरायला हवा होता. याचा अर्थ याचा वापर केलेला दिसत नाही. आता तो पैसा कुठे गेला याला मला खोला जायचं नाही, परंतु याकडे लक्ष द्यायला